वाईट माणसापेक्षा विंचू बरा, पण वाईट माणूस बरा नाही. कार्तिकी आषाढी वारी येते, आपली आषाढी वारी पंढरपूरला दिंड्या जातात. आपल्या खानदेशाची दिंडी आहे जगन्नाथ बाबांची. 1200-1500 लोक असतात. आषाढीमध्ये चालतात. कुठे झोपतो महाराज माणूस. आणि आषाढीचे दिवस असल्यामुळे पाऊस पडतो आणि शेतातून विंचू बाहेर निघतात. विंचू बाहेर निघतात, वारकरी झोपतो. वारकरी जरी झोपला आणि विंचू जरी अंगावर चढला, त्या विंचवाला सर्व अंगावर चढू द्या, फक्त त्याची नांगी त्याने अशी वरती धरली पाहिजे. ते जेसीबीचं तोंड आपल्या अंगावर विंचू फिरू द्या ना, फक्त त्याची जी विषारी नांगी आहे ती नांगी त्याने वरती धरली आणि तो आपल्या सर्व अंगावर जरी फिरला तरी आपल्याला धक्का लागू शकत. हा, नांगी का त्याने मारली मग ताप धीना धीन. हा, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, विंचवाच्या फक्त नांगीत विष आहे, पण दुर्जनाच्या सर्व अंगामध्ये विष आहे. तुकोबाला तुका म्हणे विंचवाची नांगी, तुका म्हणे विंचवाची नांगी, तुका म्हणे विंचवाची नांगी, तुका म्हणे विंचवाची नांगी. तुझ्याचा सर्व अंगी, तुझ्याचा सर्व अंगी, तुका म्हणे विंचवाची नांगी आणि कैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या फक्त नांगीत विष आहे, पण दुर्जनाची जर संगात धरली तर त्याच्या सर्व अंगात विष आहे आणि ते विष आपल्या अंगात तो ओतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, विंचू पडवळला ताथ्या विंचूनी हा विंचू. म्हणून वाईट पुरुषाच्या संगतीमध्ये बसू नका. जगद्गुरु तुकाराम महाराज तेच सांगण्याचा प्रयत्न करतात. महाराज, तुम्ही सांगता संतांच्या संगतीमध्ये जा, संतांच्या संगतीमध्ये जा, संतांची संगत करा, इतरांची संगत करू नका. त्याच्याकरता 3 दृष्टांत आपण पाहिले की त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर हिरा फुटला. द्राक्षांचं काय झालं ते आपण पाहिलं. म्हणून महाराज संत संगती आम्ही करावी म्हणतात, पण आम्हाला प्रश्न एक निर्माण झाला की संतांची संगती केल्यानंतर माणसाला लाभ काय होतो. का धरावी आम्ही संतांची संगत, का जावं त्यांच्या कीर्तनाला, का जावं त्यांच्या वारीला, का धरावी त्यांची संगत. महाराज सांगतात, संतांची संगत आपल्याला अचानक जरी आपल्या जीवनामध्ये झाली, अचानक जरी झाली, सहज जरी झाली, तरी माणसाचं जीवन हे सुजलाम सुफलाम होते. महाराज, तुम्ही संतांना जरी ओळखत नसले तरी तुमच्या जीवनामध्ये संत आले, संतांची भेट झाली, अचानक झाली, तरी आपलं जीवन उज्ज्वल होतं. महाराज, नुसतं पटपट बोलू नका. संत सहज भेटले, त्यांची आमची ओळख नाही, आम्ही त्यांना पाहिलं नाही, पण कोणत्याही निमित्ताने जर संतांची भेट झाली तर त्या व्यक्तीचं जीवन हे उज्ज्वल होतं असं तुम्ही सांगतात. काही दृष्टांत, काही अनुभव आहे का? आहे. दृष्टांत सांगतात. भजन करा विठ्ठल. ऐका महाराज, सहज जरी भेट झाली, तुम्ही त्या संतांना ओळखा अगर नको ओळखा, कोणतंही निमित्त असो, पण आपल्या जीवनामध्ये संतांची भेट झाली, जीवन सुधारलं. महाराज, त्याच्याकरता दृष्टांत सांगेल मी तुम्हाला. आळंदीच्या पलीकडे कडूस नावाचं गाव आहे. महाराज, जी मंडळी आळंदीला असेल, आळंदीच्या पलीकडे कडूस नावाचं गाव आहे.
आणि त्या कडूस नावाच्या गावामध्ये गंगाराम मवाळ नावाची व्यक्ती राहते. गंगाराम मवाळ नावाची व्यक्ती राहते आणि त्या माणसाची शेतकरी कुटुंब, त्याची बफेलो नाम म्हैस हरवली. काही काही कोण राहिले आता ते बफेलोच म्हणणं पडी, म्हैस कळणार नाही. याले कळत नाही. बफेलो नो म्हणजे म्हैस. तर त्या माणसाची म्हैस हरवली. आता म्हैस कुठे गेली बुवा, म्हैस कुठे गेली, कुठे गेली असेल, कुठे गेली असेल. त्याला ज्ञानेश्वरी पाहू झाला. ज्ञानोबाला म्हणता जर कोणाची म्हैस हरवली असेल तर ते म्हैस कुठे जाण्याची शक्यता आहे. ओवी हिरव्या चारा भांबावे पशु. माऊलीची ओवी आहे, हिरव्या चारा भांबावे पशु. हिरवा चारा जिकडे असतो तिकडे जनावर जातं असं महाराजांचं म्हणणं आहे. बिलकुल हवा बंद झाली. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर जरा उंदरा आला पुरं प्याक आहे ना. पंखे बी तिकडे आहे, इकडे लावत जा जरा बुवा खाली. बुवाच्या वरती ना आम्हाला खाले म्हणतात तिकडे, का खालच्या लोक आहे ना आम्ही. आरपट्टीनं आरपट्टी म्हणून भाषेचा थोडा फरक आहे, पण तुम्हाला कळतं असं बोलतोय मी. म्हैस हरवली. काय हरवली? म्हैस. आणि कुठे पाहायची? मग हिरवा चारा तिकडे. मग हिरवा चारा कुठे? भंडारा डोंगरावर. चला आता भंडारा डोंगरावर पाहू आपली म्हैस कुठे गेली आहे. गेल्यानंतर महाराज दुपारची वेळ झालेली आहे. गंगाराम मवाळ आपली म्हैस पाहण्याकरता गेलेले आहे. दुपारची वेळ झालेली आहे, म्हैस काही मिळत नाही. 12 वाजले, अंगाला घाम आलेला आहे, भूक लागलेली आहे, पाणी पिण्याची इच्छा आहे, पाणी मिळत नाही, जेवण नाही, सर्व अंगाला घाम आला. हे कपडे अशा अंगाला लागलेले आहेत, पाण्याला पूर्ण घाम झालेले. पण म्हैस काही दिसत नाही. पण दुपारची वेळ आहे. भामचंद्र डोंगरावर म्हणजे भंडाऱ्या डोंगरावर एक व्यक्ती दुपारी तिथे भजन करताना दिसली. कोणीतरी व्यक्ती भजन करते आहे. त्यांना जाऊ विचारू, माझी म्हैस गावली का? गावली का म्हणजे सापडली का? सापडली का यावल तालुक्यात पावली का? सापडली, गावली, पावली शब्द असा आहे. म्हणून गेले महाराज तिकडे आणि ती व्यक्ती भजन करत होती आणि भजन चालू होतं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण, हे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण, हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण, हरे 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 हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण, हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण, हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण, हरे. खूप ऊन तापताय महाराज, घामाने अंग लतपत झालेला आहे आणि व्यक्ती भजन करते आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. गंगाराम मावळ जवळ गेले म्हणे, महाराज राम कृष्ण हरी. हो महाराज राम कृष्ण हरी. हलवलं महाराजांना. भजन चालू आहे त्यांचं आणि डोळे उघडले. अरे माझं नामचिंतन बंद का केलंय? पाहिलं कोण रे बाबा? माझं नामचिंतन तू हे बंद केलं, काय काम आहे? महाराज नामचिंतन थोडं बंद करा. मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारण्याकरता आलो आहे. महाराज ती व्यक्ती काय सामान्य होती? त्या डोंगरावर जी व्यक्ती बसलेली होती ते प्रत्यक्ष जगद्गुरु तुकाराम महाराज होते. मोठा आनंद झाला तुकोबारायांना. वा वा, किती दिवसापासून भजन करतोय, आजपर्यंत मला कोणीच काही विचारण्याकरता आलं नाही. मी किती दिवसापासून भजन करतोय इथे, पण असं कळकळीने असे घाईघाईने मला कोणीच काही विचारण्याकरता आलं नाही. रतन खत्रीची जोडवी विचारली.
ज्या अर्थी ही व्यक्ती दुपारी आलेली आहे, सर्व अंग घामाने लतपत झालेला आहे आणि उन्हाने चेहरा लाल बुंद झालाय, काहीतरी श्रीमद भागवतामधील प्रश्न असेल ते वाचाली हो. महाराज मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार, सांगा श्रीमद भागवतामधला आहे का काही प्रश्न? म्हणे श्रीमद भागवतातला नाही. म्हणे काही गीतेतला श्लोक? म्हणे गीतेचा आणि माझा काही संबंध नाही. बर. म्हणे भागवतातील काही प्रश्न? म्हणे नाही. गीतेतील नाही, रामायणातील नाही, ज्ञानेश्वरीतील नाही, म्हणे गाथ्यातील नाही. म्हणे भाऊ मग प्रश्न आहे कशातला? म्हणे माझ्या माथ्यातला. अरे वा, मोठं पटलं. माथ्यातला. जगद्गुरु तुकाराम महाराजांची त्याची काही ओळख नाही. काय पाहण्याकरता गेले? म्हैस पाहण्याकरता. मी कशावर बोलताय तुमच्या लक्षात येते महाराज ते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ठीक आहे भल्या माणसा, तुझ्या माथ्यातला जरी प्रश्न आहे, मी माझं कीर्तन बंद करतो आणि तुझा प्रश्न सांगतो. बोल, काय म्हणणं आहे तुला? महाराज विचारू का? म्हणे लवकर विचार, घड्याळ पुढे चालू. अरे लवकर विचार. म्हणे महाराज केव्हापासून भजन करतात? सकाळपासून करतोय. माझी अशी लांबलचक शिंगांची म्हैस तुम्ही पाहिली का? तुकाराम महाराज म्हणत हो म्हणा, काकाओ अरे तू काय विचारतोय? अरे भल्या माणसा, तू मला म्हैस पाहिली का विचारतो? अरे भल्या माणसा, तू कोणाशी बोलतोय? जरा तू कोणाशी बोलतोय आणि काय बोलतोय? अरे म्हैस घेऊन काय बसला? आत्मकल्याणाचा विचार, तुझ्या हिताचा विचार, जन्म मरणाचा विचार, तुझ्या फायद्याचा विचार. तुझ्या समोर काय सामान्य मनुष्य बसला नाही, हे म्हैस घेऊन काय बसलाय? तुकाराम महाराज तुम्हाला काय माहित आहे? 2-3 दिवसापासून म्हैस घरची गायब आहे, नुसती पठाणी कोरी पेरी पडली. तुम्हाला काय माहित आहे? नुसतीच कोरी. माझे मित्र होते 2-3 म्हणून मी मला ते 2-4 शब्द माहित आहे. आलं का लक्षात? म्हणून महाराज चहा प्यावी लागते अशी तुम्हाला काय माहित आहे? मला काही नको. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणता, भल्या माणसा, नाशिवंत संसारामध्ये नाशिवंत म्हैस पाहण्याचा काय विचार करतो? देव पाहण्याचा विचार कर. देवाबद्दल विचार, मला संतांबद्दल विचार, तुझं हित, तुझा फायदा, तुझा लाभ होईल ते विचार. देव पाहावया करी रे सहायास. 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 घरी आस नाशिवंत, घरी आस नाशिवंत, घरी आस नाशिवंत. देव पाहावया करी रे सहायास. 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 जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणता, भल्या माणसा, हा जन्म तुला म्हैस पाहण्याकरता मिळाला नाही, देव पाहण्याकरता मिळालेला आहे. देवाची प्राप्ती करण्याकरता मिळालेला आहे. देव पहावया करी रे सायास, न धरी आस नाशिवंत. अरे त्या म्हशीची काय आस करतो? हा देह तुला कशा करता मिळालेला आहे? जरा विचार कर. कोण बसलाय? महाराज तुमचं बोलणं माझ्या काही लक्षात येत नाही, एवढी म्हैस सांगा माझी. तुकाराम महाराज म्हणजे त्या डोक्यात गहिरी म्हैस घुशी गेली भाऊ. म्हैस पाहायची का तुला? म्हणे हो महाराज, मला दुसरं काही नको सांगा. मला ज्ञानेश्वरी सांगू नका, मला भागवत सांगू नका, मला कीर्तन सांगू नका. फक्त पहिली पंगत कोणत्या दिवशी बसेल सप्तकी तेवढं सांग.
बाकीचं मला काही घेतलं नाही. वा रे वा, पंक्ती पठाण. आहा. महाराजांनी सांगितलं, महाराज म्हैस पाहायची आहे ना तुला, जा कुठेच पाहू नको, तुझ्या घरच्या कोठ्यात म्हैस बांधलेली आहे, खरं जाऊन पहा. ते घरी आली तर घरी म्हैस बांधलेली होती. भाऊ बरोबर आहे ना, तू काही बता नाही तेव्हा. म्हैस घरी बांधलेली होती आणि गंगाराम मवाळांनी विचारलं, कुठून आली बाबा? बाबा म्हैस कुठून आली आम्हाला सांगू नका, पण आली खरी. मग गंगाराम मवाळांची ट्यूबलाईट पेटली. कोणती व्यक्ती होती भंडारा डोंगरावर, ती मी ओळखत नाही, त्या व्यक्तीचा माझा काही संबंध नाही, मी त्यांना पाहिलं नाही, त्यांनी मला पाहिलं नाही, पण आत्मविश्वासाने जसं मला सांगितलंय की कुठेच पाहू नको इतरत्र, घरीच म्हैस आहे, ज्याच्या सांगितल्याने संसाराची नाशवंत म्हैस मला जर सापडू शकते, ती व्यक्ती सामान्य नाही, ती व्यक्ती सामान्य नाही. म्हणून महाराज तिकडे गेले आणि तुकोबाचे पाय धरले. महाराज मिळाली आता म्हैस, मग आता काय राहिलंय? आता देव पहावया करी रे साहेब, मी आता देव पाहण्याकरता हवंय, माझा उद्धार करा. काय मी उद्धार पावेना, काय उद्धार पावेना, काय कृपा करे नारायणा, काय कृपा करे नारायणा, हे देव नारायणा, हे देव महाराज संत जगनाडे महाराज हे पूर्वी तुकोबारायांना ओळखत होते का महाराज? ओळखत होते नाही. काही कीर्तनाची तारीख देण्याकरता गेले होते का भंडारा डोंगरात की डायरीत तारीख लिहा म्हणून? नाही. निमित्त काय होतं? म्हैस पाहण्याचं. म्हैस पाहण्याच्या निमित्ताने त्यांच्याकडे गंगाराम मवाळ गेले तर फायदा असा झाला, म्हैस तर मिळाली, पण म्हैस पाहण्याच्या निमित्ताने ऐका का भाऊ का भाऊ बोलताय, लागली आहे का? मग कमी पाणी पिताना पोट फुगून राहणार म्हणतो ना, सांगतोय. मग कमी पिता थंडीची तुझ्याला माहित नाही काय बोलायला. शांत बैस आता, वरदा वरदा विकू विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज माझा दृष्टांत संपला. गंगाराम मवाळ आणि जगद्गुरु तुकाराम महाराज एकमेकाला ओळखत होते का? नाही. पण निमित्त होतं म्हैस पाहण्याचं, आणि म्हैस पाहण्याच्या निमित्ताने गंगाराम मवाळांचा सतसंग झाला, संत भेट झाली, सतसंग झाला. तर काय झालं पुढे त्यांचं जीवन? तर जगद्गुरु तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी गंगाराम मवाळ झाला. हा अधिकार काय प्राप्त झाला? जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये संतांची भेट कशी होते याला महत्व नाही, ते कशी झाली तर महाराज म्हणता ते कोणत्या परीने झाली. अभंगाचं संत समागमे एखादी